नमस्कार, मी कविता गायकवाड बोलते. एवढी नीच खालच्या पातळीची लोक आहेत ना, प्रमाणाच्या बाहेर. कोण मेलं, गेलं, कोणाची ताटी गेली, कोणाचं काय काय म्हणते ती सामान गोळा करायचं, सगळं करायचं मी बघत होते, करत होते. सगळ्याकडे लक्ष कोण, कुठं, कसं, काय प्रत्येकाला आता मी ओळखून राहिले. माझ्याशिवाय लोक कार्यक्रम करत नव्हते. कोणाच्या लेकरांना कपडे आणायचं असलं तर मी कुठं जरी गेलेले असले तर मी हजर होत होते त्यांच्या कार्यक्रमाला, त्यांच्या कापडाला, त्यांच्या कशाला. का तर माझं तेव्हा लय होतं, करत होती, निघत होतं, मिळत होतं माझ्याकडून. आता काय सुद्धा मिळत नाही. मी नीच पाताळीच्या लोकांना कधी ओळखलं माहित आहे का? पहिली तर माझी 3-4 ऑपरेशन झालीच. पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे मी. त्या ऑपरेशनचा काही विषयच नव्हता. त्यावेळेस पैसा भरपूर होता. त्यावेळेस रात्र पळायला एक बाई होती आणि दिवस पळायला एक बाई होती. कोण चिकन खाणारं चिकन, मटण खाणारं मटण, बिर्याणी काय म्हणेल ते, येणं जाणं गाडी खर्च देऊन. त्या टायमाला माझं सोलापूरला जैन हॉस्पिटलला पिशवी काढली. त्या टायमाला माझं ऑपरेशन झालेलं. तर तेव्हा पैसा होता. पैशाला महत्व आहे. खरंच पैशाला कोणी डवलू नका. पैसा काय ती चीज लई मोठी गोष्ट आहे. मीच लोकांना मी कधीपासून ओळखले, लॉकडाऊन झाल्यावर जे माझं ऑपरेशन, दुसरं एक ऑपरेशन झालं, गर्भाची नळीत गाठ होती. तेव्हा पण सगळ्याला मी फोन करून सांगितलं, ॲडमिट आहे, दवाखान्यात आहे, ऑपरेशनला चालले, जायला लागले किंवा केलंय. सगळ्याला सांगितलं. माझ्या दवाखान्यात तर नाहीच नाही कोण, माझ्या घरला सुद्धा कोण बघायला आलं नाही. आणि पिशवी काढली त्यावेळेस पैसा भरपूर होता. हाताला, पायाला बाया, माणसं, गडी पडून होती. काय करून देऊ का, काय खाऊ वाटते का, काय हे का, असं घरात माल डेचत होता. विचार करण्याच्या गोष्टी त्या. पण आता माझ्या पायाला मी पल्ले कुत्र्याची कळवण लागल्यावर त्याला हाणायला गेले. आता आपली चूक काय, गलती झाली, कोण काय पड म्हणलं का पाळले आपल्याला. परंतु एक माणसाची लायकी, पैसा नसल्यावर लायकी समजते माणूस आपल्याला. आणि ज्यावेळेस पैसा असला ना, उशाला पायत्याला मग कसलंही राहा तुम्ही, कसलंही चांगलं राहा, येडं वकटं काळं नकटं अंगाचा वास येऊ द्या, पण पैशाला किंमत आहे. काय म्हणते ती पण आहे, तिचा का पैसा घेऊन खर्चाचा होईना, पण आहे ना तिजोळ पैसा. मध्ये नसल्यावर किती जरी स्वच्छ आणि फ्रेश आणि देखणं असण्याला काही किंमत नाही. पण आत्ता मला सगळ्या गोष्टी देखणं, हेटं काळं नकटं बेंद्र, पैसा हाय नाही, सगळ्या गोष्टी सगळ्या कळल्या मित्रांनो मला. तर आज बरोबर मला वाटतं 6 तारखेला, गेल्या 6 तारखेला 5 तारखेला पडले मी. 8 दिवस मोडपा काढण्यात, पाय चोळण्यात, पैशासाठी अडचण काय तर काय ना काय असते त्यात. त्याच्यामुळे मी प्लास्टर केलं नव्हतं. घरात करायला कोण नाही, बघायला कोण नाही म्हणून केलं नव्हतं. तर आत्ता मी प्लास्टर केल्यावर घरी आले, प्लास्टर केलं. मी सगळ्याला फोनवर बी सांगितलं. इंस्टाग्रामला, फेसबुकला, यूट्यूबला. आता ह्यातलं एखादं माझ्या माहितीतलं, ओळखीचं, शेजारचं, पाजारचं, गष्टीतलं, एवढ्यात यूट्यूब एखादं कोणा माझं फेसबुक, इंस्टाग्राम कोणतर बघत असेल का नसेल. पायाचं सगळं टाकलंय त्याच्यावर, पायाला प्लास्टर केलेलं, हे झालेलं सगळं. पण तरी पण एखाद्यानं सुद्धा मला विचार नाही की फोन करून, कसा पाय मोडपला, काय खाती, घरात कशी कार लागली, काय कारली, तू घरात तर दिसते, असं कधीच म्हणजे कुणी विचार नाही. आता प्लास्टरला 6 तारखेला, आता येईल त्या 6 तारखेला 22 दिवस होते. पण आज 15-16 दिवस झाले, तरी कुणी मला विचार नाही, कोण माझ्या घरला सुद्धा आलं नाही विचारायला. मग त्या लोकांना यायच नाही का टाइम माझ्यासारखा. माझं दिवस पलटतील, राहतील, जगील, मरील, काय तर होईल. पण माझ्यासमोर एखाद्या वेळेस का येईल की टाइम, काही येणार नाही. पण असं एवढं बी करणे, पैशाला किंमत नसावं, माणसाला किंमत आहे. मी कोणाजवळ पैसा असो नाही तर नसो, मी माणसाची भुक्याजल्याची भूक, ताणजल्याची ताण जाणते आणि त्या माणसाची परिस्थिती, त्याची किंमत करत असते मी. असं खाऊन त्यांची ही करून मी त्यांची हेळंडाळा केल्यासारखं त्यांना मी कमी समजत नाही. त्यांना वरच्या दर्जा देते आणि वरच्या दर्जाचंच मी त्यांना समजत असते. बाय मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अजून एकदा माझा पाय बघून घ्या. अजून माझ्या पायाला प्लास्टर आहे, पण मला कोणी पण नाही विचारलेलं, एवढं लक्षात धरा. मग किंमत फक्त पैशाला आहे. पैशाशिवाय काही चालत नाही, काही नाही. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आणि कारण हे, मला पहिले मूड येईना व्हिडिओ बनवायला. मला काय असं म्हणजे इंटरेस्ट नाही कुठल्याच गोष्टीत. बाय मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा.